हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करणार पोलीस। विशाल अग्रवालची पोलीस कोठडी मागणार। कोठडी मिळाल्यास विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालची एकत्र चौकशी होणार। पुण्यात रक्त तपासणीचे हजारो सॅम्पल ट्यूब कालव्याच्या कडेला टाकल्याचा धक्कादायक प्रकार। दोषींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। लातूरमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। यवतमाळ जिल्ह्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका। झाडं उन्मळून पडल्यानं रस्ते बंद। वादळामुळे टीनपत्रा उडाल्याने एकाचा हात कापला तर दोघे जण गंभीर जखमी। राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचं थैमान। झाडं आणि विजेचे खांब पडल्याने बुलढाण्यातील 5ही तालुके अंधारात, तर यवतमाळमध्ये घरांसह पिकांचं मोठं नुकसान। सोलापूरच्या माढ्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस। घरांवरील पत्रे उडाले। शेतीचंही प्रचंड नुकसान। वादळी वाऱ्याचा शेतीला तडाखा। शेतकरी हवालदिल। सांगलीसह वर्ध्यात वादळी वाऱ्याचं थैमान। अनेक घरांची पडझड तर पत्र्याची शेड जमीनदोस्त। बुलढाण्यात मान्सूनपूर्व पावसानं तिघांचा बळी घेतला। महाराष्ट्रात चमत्कार घडणार। अनिल देशमुखांचा नागपुरातील घराबाहेर बॅनर। 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बॅनर। मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार। 3 गोळ्या झाडल्या। मलिकांवर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू। कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी। राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव। जितेंद्र आव्हाड संतापले। आव्हाड महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये अजित पवार गटाची बैठक। पवार गटातील धीरज कुमार शर्मांचा अजित पवार गटात प्रवेश होणार। ठाण्यातील मुरबाडमधील वाड्यांवर भीषण पाणी टंचाईचं संकट। पाण्यासाठी महिला पुरुषांसह लहान मुलांचीही पायपीट। खराब पाणी प्यायल्यामुळे ग्रामस्थांना आजारांची लागण। दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल लागणार। महारिझल्ट.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। राज्यातील 6 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा। नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील 3 दिवस तर अकोल्यात 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज। मुंबईसह कोकणात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता। येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात तापमानात घट होणार। कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा कोरलं आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव। सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव। हैदराबादचा 8 घडी दाखवून धुव्वा उडवला। पुणे अपघात प्रकरणी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड। ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख अजय तावरेला गुन्हे शाखेकडून अटक। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षातील 78 खासदारांचा राजीनामा। सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सुनक यांच्यासमोर मोठं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।